तर बघा मी शाबू ना धुवून घेते आणि शाबूच्या कुरवड्या ट्राय करणार आहे मी उद्या. तर बघा आता शाबू मी करते, धुवून घेते स्वच्छ 2-3 पाण्यानं आणि नंतर मग यात पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. तर इथं बघा मी शाबू धुवून घेतलं स्वच्छ आणि ठेवलंय मी. आता ते वतायचं यात. तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलं 1 किलो शाबू. दिसतं का वडलं का? आणि म्हणलं शेअर करावी तुमच्या संग पण ही रेसिपी. तर बघा मी आता स्वच्छ धुवून घेतले आणि केले एकदम. आणि हे पाणी ना शाबूमध्ये आणि रात्रभर भिजत ठेवायचं. आणि आता वतून घेते ह्यात मी. बघा ही वतून घ्यायला लागली मी. गरम पाणी भिजूस तर पूर्ण शाबू. वर थोडं वरती राहायला पाहिजे पाणी, एवढं टाकले. हलवून घेते मी थोडंसं आणि ही झाकून ठेवते रात्रभर. झाकून ठेवले बघा आता रात्रभर मी गरम पाण्यात. आता सकाळी दाखवते तुम्हाला काय करायचं. तर बघा इथं रात्री मी शाबू भिजवलेलं आता कसा फुलला बघा. कसं झालं मौसूद, किती छान फुगलं, मस्त फुगलाय. आणि आता बघा ह्याची पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला मी. तर 1 किलो शाबू बघा एवढा फुगला, एवढं मोठं. हे एक लागणार आहे तांब्या आणि पुरण जाई आणि आपली पाटी. त्यात आपण पुरण वाटतोय तसं वाटणार बघ. तर बघा हे पुरण यंत्रासारखं असं पूर्ण आपण कसं वाटतं तसं वाटायचं पूर्णासारखं. आणि बघा असं वाटलं ना पूर्णासारखं तर कसं होतं बघ, दाखव. हे असं होते, असं वाटून घ्यायचं पूर्ण शाबू. आणि पुढची प्रोसेस पुढं दाखवते परत. तर बघा आता पुरणाच्या चाळणीमधनं मी काढून घेतलं. बघा किती सॉफ्ट झाले. आणि मीठ पण टाकून घेतले थोडं. आणि आता कोमट पाणी घेतलं, इथं कोमट पाणी टाकते आणि चांगलं एकदम एकजीव करते मीठ टाकल्यामुळं. आणि मग कुरवड्या दाखवते तुम्हाला कशा होते. ह्यात बघा कुरवडीचं घातलंय मी आणि इथं शाबूचं मिक्स घेतलं, दिसतंय का? तर बघा असं भरून घेतलं. आता कुरवडी करून दाखवते तुम्हाला. बघा 1 किलोच्या एवढ्या कुरवड्या झाल्या शाबूच्या. किती भारी पडलेत बघा. जणू काय ह्याच्याच घातलेत मी, गव्हाच्या. व्हाईट घातलेत मस्त. चला आता वायानंतर दाखवलं तुम्हाला तळून. तर मी काल शाबूच्या कुरवड्या बनवलेत, दाखवले होते ना. आता तळून दाखवते कसले वाईट झाले बघा. आणि मस्त झालेत तर दाखवते तळून. बघा इथं शाबूची कुरवडी किती सुंदर झाली. तर तुम्ही पण ट्राय करून बघा कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.